पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनुसंधान। आवरण काढायचं ते एक काढेपर्यंत दुसरं उभं राहतं. या अडचणी असतात. आता या अडचणीला अतिशय आटासानं आणि अवघडपणा आला तरी त्यातून बाहेर कसं पडावं असा विचार ज्या साधकाजवळ येतो आणि तोच साधक प्रयत्नशील असतो. परमात्मा अत्यंत उदार, दयाळू, कृपाळू आहे असा सर्वच ग्रंथातून डांगोरा पिटलेला आहे. मग त्याचा उदारपणा कोठे दिसून येतो? दयाळूपणा कोठे दिसून येतो? बद्ध लोक विषयप्राप्तीच्या आशेने पाहून त्याला विषयप्राप्ती झाली, वैभव मिळाले, यश, कीर्ती, मान या प्राप्तीवर ईश्वराचा उदारपणा, दयाळूपणा ठरला आहे. मुमुक्षूचे साध्य वेगळे आहे. तो इहपरलोकाच्या विषयावर अत्यंत वैराग्य करून परमात्म साक्षात्कार याच ध्येयाने प्रेरित होऊन निघालेला आहे. त्याला वैभव प्राप्ती किंवा इतर प्राप्तीने तो परमात्म्याची उदारता ठरविणार नाही. त्याला त्याच्या भेटीनेच उदारता कोठून येणार आहे? परमात्मा अत्यंत उदार आहे. त्याची उदारता भक्ताला भेट देण्यास स्पष्ट आहे. परमात्म्याच्या ठिकाणी उदारपणाचं, कृपाळूपणाचे असे अनेक समानार्थी शब्द देतात. पण त्याचा तो उदारपणा कसा कळून येईल? परमात्म्याचा कृपाळूपणा कसा कळेल? तर सामान्य जनाच्या ठिकाणी प्रपंचातली उन्नती झाली म्हणजे देवाने आमच्यावर कृपा केली असं ते म्हणतात. पण जो मुमुक्षू आहे त्याला इथलं काय आणि स्वर्गातलं काय, म्हणजे इहपरलोकातलं विषयासंबंधी त्याचं वैराग्य आहे. त्यातलं काही दिलं म्हणजे देवाची कृपा झाली असं ते म्हणत नाहीत. कारण का? त्यांना जे ध्येय आहे त्या ध्येयानं ते प्रेरित झालेले आहेत. मग इतर वैभव प्राप्ती ही त्यांच्या दृष्टीने काही कामाची नाही. मग परमात्म्याची उदारता कशात दिसून येते त्यांना? तर परमात्म्याच्या भेटीत. परमात्म्याची भेट ह्यातच उदारपणा त्यांना दिसून येतो. परमात्मा अत्यंत उदार आहे. त्याची उदारता भक्ताला भेट देण्यातच स्पष्ट आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे. तो पूर्ण जाणून आहे की जीव कितीही वैराग्य करो, माझे भेटीसाठी कितीही प्रयत्न करो, मी प्रत्येक जीवाला अगम्य आहे. कारण माझ्या आश्रित माया आहे. मी जीवाच्या उद्धारासाठी तिला आश्रय दिला आहे. पण अन्यथा दृष्टी जीव असल्याने त्याचा माझे रूप सापडणे शक्य नाही. आता पहा की कसं असतं परमार्थाचं आणि त्यात परमात्मा कुठं दडलेला आहे हे पाहण्याकरता असं लक्षात येते की जीवाला माझी भेट घ्यावी असं वाटतं. तो त्याचप्रमाणे भेटीसाठी प्रयत्न करतो, पण कठीण जातं, अगम्य. याचं कारण का? तर माया आहे. आणि माया ही भगवंताच्या आश्रित आहे. त्यामुळं जीवाला उद्धारासाठी तिचा आश्रय दिला तर काय होईल? मायाच आपल्या ह्याच्या ठिकाणी त्याला गुरथळून घेईल. मग मायेला बाजूला करून माझ्यापर्यंत येणं हे जीवाच्या ठिकाणी कठीण आहे. कारण का? तर त्याला माझ्यापेक्षा अन्यथा दृष्टी
ही माया देते आणि त्याच्याकडं काय आहे की माया गुंतत जाते. त्यामुळं परमात्मा त्याच्याकडचा शोध हे जीवाला जड चालला. म्हणून तो परमात्मा मुद्दाम आपले अंग उघडे करून निरावरण होऊन राहतो. आता हे खरे, पण याची सोय व्हावी, जीवाची सोय व्हावी म्हणून मायेनं घातलेलं आवरण हे दूर करणं आणि परमात्म्याने उघडं होणं, या दोन गोष्टी परमात्म्याच्या कृपेतच आहेत. त्या कुठं होत्यात तर काल आपल्याला विषय झाला, संधी जिथं असते तिथं संधीत परमात्मा निरावरण रूप होतो आणि मग तिथं तो उघडा होतो. तो तसाच राहिला तर जीवाचे काही व्यवहार चालणार नाहीत. जीव व्यवहाराकरिता आपल्यावर आवरण घेऊन लपावे हाही त्याचा उदारपणाच आहे. परमात्मा लपला तरच त्याच्या शक्तीद्वारा जीवाला वावरता येणार आहे. म्हणून शक्तिप्रेरिकत्व हेही त्याचेच उदारत्व. आता दोन गोष्टी त्याच्याच परमात्म्याच्याच आहेत. परमात्म्याने आपल्यावर उदारपणानं कृपाच केली. एक, तो निरावरण स्थितीत उघडा होतो संधी कालात, आणि दुसरी गोष्ट त्याने आवरण घेतले म्हणूनच तुमचे आमचे व्यवहार होतात. जीवाचे व्यवहार होण्याकरता परमात्म्याने लपावंच लागतं तरच आहे. आपल्याला सगळीकडेच परमात्मा दिसला तर व्यवहार कसा होईल? अगदी काय आहे, जसं सावता महाराज म्हणतात का नाही की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग कांदा म्हणावं का विठाबाई म्हणावं? तर विठाबाई म्हणावं तर विठाबाईला खावं काय? कांदा म्हणावं तर मग विठाबाई कुठे गेली? त्याच्यामुळं कांदा हा व्यवहार, आणि त्याच्यात कोणामुळं कांदा आला तर विठाबाईच्या कृपेमुळं. म्हणून सर्वत्र परमात्मा आहे, पण परमात्म्याचं स्वरूप कोणत्याही वस्तूमध्ये कसं आहे तर त्यातले असलेलं त्याचं अस्तित्व हे परमात्म्याचं स्वरूप आहे. पण व्यवहार होण्याकरता वर जे नाव रूप आहे याच्याशीच आपण गुंततो आणि त्याच्यामुळं परमात्मा हा काय झाकून गेला. आता जीवाला हे सगळं पाहता पाहता त्याचीच जी काय असेल ते त्याच्यात आहे. आता या व्यवहाराकरता शक्ती कोणी दिली? परमात्म्यानंच. आणि अभ्यासाकरता निरावरण कोणी केलं? परमात्म्यानेच. म्हणजे ती निरावरण रूप होणारा उदारपणा परमात्म्याचाच. आणि सगळं झाकून घेऊन पुन्हा सगळा व्यवहार करण्याकरता उपयोगी यावं हे परमात्म्याचंच रूप आहे, तेही त्याचा उदारपणा आहे. म्हणजे दोन्हीकडे उदारत्वानं आपल्याला लक्षात येतो. ईश्वरत्व आणि ब्रह्मत्व ही त्याचीच अंगे आहेत. उघडे व्हावे मुमुक्षू करता झाकून घ्यावे व बद्ध पामरा करता. उघडे व्हावे मुमुक्षू करता झाकून घ्यावे बद्ध पामरा करता. असा सर्वावर सारखाच उदारपणा व दयाळूपणा आहे. आता झालं की जे बद्ध आहेत, पामर आहेत, त्यांच्याकरता परमात्मा झाकलेलाच आहे. कुठे परमात्मा असता तर दिसला नसता काच म्हणणार आहे ते सगळं. आणि जे मुमुक्षू आहेत त्यांच्याकरता कुठं उघडा होतो? जेव्हा निरावरण होईल तेव्हा. एरवी त्यांच्याच पुढे झाकलाच. मुमुक्षूला सदैव उघडा असला तर मुमुक्षू तरी कसा व्यवहार करेल? म्हणून त्याला पाहिजे त्या साधनेच्या वेळेला तो उघडा आहे. हा परमात्मा नित्य उघडा असा सर्वावर सारखाच उदारपणा व दयाळूपणा आहे. म्हणून तो समदृष्टी आहे, तेथे विषमपणा नाही. असा हा परमात्मा नित्य उघडा होतो. पण तो उघडा होण्याची संधी साधील त्यालाच अनुसंधान साधणार आहे. आता जे पाहिलं आपण तर दोन्हीकडे दोघांचा उपयोग करून दिला. म्हणून तो उदार आहे, तो दयाळू आहे. याचं कारण असं की जे मुमुक्षू आहेत आणि जे परमात्म्याला भेटीसाठी सतत प्रयत्न करतात त्यांच्याकरता त्यांचा दयाळूपणा आहे. आणि जे प्रपंचात गुंतलेत त्यांना त्याचं सगळं व्यवहार करता यावं त्यांचा दयाळूपणा आहे. म्हणजे त्याची ही समदृष्टी.
समदृष्टीनंच तो सगळ्याकडे पाहतो, त्याची विषमदृष्टी कुठंच नाही. म्हणून हे सगळं खरं आहे, पण ज्याला परमात्म्याचीच भेट घ्यायची त्यानं तो उघडा कधी होतो तर संधिकाली. म्हणून संधी साधतो आणि त्यातच अनुसंधान सापडणार आहे हे मुमुक्षूला म्हणजे अभ्यासूला साधकाला कळतं. सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी उघडझापी व्यवहार चालू आहे, तसा मानवाच्याही ठिकाणी आहे, पण इतर जीवाची गती त्यात होऊ शकत नाही. मानवाच्या ठिकाणी विवेक असल्यामुळे त्याचा मात्र त्यात प्रवेश होऊ शकतो. आता दाखवलं की सगळ्याच प्राणीमात्रात हेच आहे. सगळे प्राणीमात्राच्या ठिकाणी उघडझाप असतेच, पण ही जी काय आहे प्राणीमात्राची गती तिथं जात नाही. म्हणून जी जीवाची गती ती त्या ठिकाणी सगळ्याला शक्य नाही, पण मानवाच्या ठिकाणी विवेक असल्यामुळं त्याला मात्र परमात्मा कुठं शोधावा, कसा शोधावा आणि त्यात कसा प्रवेश होऊ शकेल हे कळतं. मात्र हा विवेक ग्रंथात मिळू शकत नाही किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. हा विवेक फक्त संताजवळ आहे. संत या विवेकाचे जाणते आहेत, दाते आहेत, भोगते आहेत. हा विवेक शब्दाचा असू शकत नाही, हा विवेक खुणेचा आहे. आता त्याच्यात विवेकशक्ती जर असेलच, पण केवळ ग्रंथ वाचून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात असं नाही. ग्रंथात परमात्म्याचं सगळं स्वरूप दिलं आहे. परमात्मा मुख्यतः कसा सांगितला आहे? सच्चिदानंद रूप. मग सत्पणानं कधी कोणाला ओळखू आला, चित्पणानं कधी कोणाला ओळखू आला, कसा ओळखू येतो? आणि आनंदपणानं परमात्मा ओळखू आला तरी आनंद असतो आपल्याला निमित्तानंच. म्हणजे सामान्य जनाला तो उघडा झाला म्हणायला आणि त्याची लक्षणं दिसून यायला नाही. आणि ग्रंथात सांगितलेल्या विवेकाप्रमाणे धारण करायचं म्हटलं तर अनुमानच राहील. त्यापेक्षा हा विवेक फक्त संताजवळ आहे. संत ते जाणतात, विवेक देण्याचे ते दाते आहेत. शिवाय त्यांच्या ठिकाणी सतत विवेक असल्यामुळे ते भोगते आहेत. आणि हा विवेक शब्दाचा असू शकत नाही. मग कसा आहे तर हा विवेक खुणेचा आहे. कारण खुणाची पावे आत्माराम. शेवटी दाखवून दिलं की तुम्ही खुणे नाही, हे पहा हे पहा असं आपण बाह्य वस्तूला दाखवू. एखादं काय सांगतात की द्वितीयेचा चंद्र असला लवकर दिसत नाही, मग कुठल्या तरी झाडाची फांदी घ्यायची आणि त्या फांदीहून सरळ बघ म्हणायचं. हे शाखा चंद्रज्ञ आहे. म्हणजे काही ना काहीतरी दाखवायला आपल्याला युक्ती करता येते, त्याच्याहून ते दाखवता येतं. पण हितं काय, हे निरावरण निरावयवी. एका परमात्म्याच्या ठिकाणी कोणतीच खूण तिथं नसली तरी मग कसं, पण जे खूण आहे ती खूण फक्त संत महात्मे सांगू शकतात. म्हणून विवेक हे खुणेचा आहे. हा विवेक गवयाची जशी सम तशी परमात्म्याच्या प्राप्तीची संधी आहे. या संधीची आवृत्ती आहे. एका आवृत्तीत संधी साधता आली नाही तर दुसऱ्या आवृत्तीत संधी येईल तेव्हा साधावी. यासाठी अनुसंधान असावे. अनुसंधानाने संधी साधणे हेच मुख्य काम आहे. आता झालं की परमात्मा प्राप्तीसाठी जी काही संधी असेल ती संधी आहे. संधीची सतत आवृत्ती असते. त्यामुळं आपण जे काही नेहमीच काय करतो की जे काय असेल ते आवर्तनं करत राहतो. एका आवर्तनात नाही सापडलं तर दुसऱ्या, किंवा एका आवृत्तीत नाही सापडलं तर दुसऱ्या आवृत्तीतली संधी, असं संधी शोधणं आणि मग शोधलेल्या संधीतून अनुसंधान ठेवणं हे मुख्य काम आपलं झालं. आता ह्या सगळ्या आत्तापर्यंत आपण पाहिलं ते कोणते कोणते मुद्दे पाहिले तर अनुसंधान म्हणजे काय आणि त्या प्रकारे त्याचं कशी
शोध असतो कसा आपल्याला सापडेल, या दोन गोष्टी आत्तापर्यंत पाहिल्या. परमात्म स्वरूपावर स्फुरण व लय अशी आवृत्ती सुरू आहे. ही त्याची सर्व जीवाच्या संरक्षणाची उदारता आहे. हेच कालचक्र आहे. हे अखंड आहे. यावरच त्रुटी, लव, क्षण, निमेष, पळे, घटी, मास, वर्ष इत्यादी कालगणना सुरू आहे. कालगणनेत सापडला त्याला कालचक्रातून फिरणे प्राप्त आहे. जो या कालचक्राला भेट करील तोच त्याच्या बाहेर पडून कालातीत मोक्ष स्वरूप होऊ शकेल. आता ह्यातलं एक दाखवलं की परमात्म्याच्या ठिकाणी कसं आहे, तर लय आणि स्फुरण या दोन गोष्टीत. स्फुरण होतं तेव्हा काय होतं, तर हे सगळं कालचक्र चालू होतं, आणि लय होतं तेव्हा सगळं संपतं. मग त्याच्याकरता काय दाखवलं, सर्ग आणि प्रलय, उत्पत्ती होणं आणि संपणं, हे जसं कालचक्र आहे. आणि त्याच्यात काय आहे, जुनी जशी माप आहेत की त्रुटी, लव, क्षण, निमेष, हे त्याच्यामध्ये काय आहे. आता आपण काय करतो, सेकंद, मिनिट, तास हे सगळे शोधतो. आता त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याला कालगणना म्हणायचं. मग कालगणनेत आपण आहेच की जसं 1 तास 2 तास असं करता करता 24 तास झाला दिवस. 24 तास नंतर मग म्हणले आता काय आहे, झाले 7 दिवस, मग झाला महिना, झाले वर्ष. हे सगळी कालगणना आपली चालूच आहे. आणि ह्या कालचक्रातून सतत आपल्याला फिरावं लागतं. आता आजचा आठवडा गेला म्हणजे संपलं एकदाचं, पुन्हा येणारच नाही. असे किती आठवडे जातील, जितके आपले आयुष्य आहे तितके. आणि मग आपण संपले म्हणजे आठवडे संपले असं नाही, आपण संपू, पुढच्या चालूच आहे. कारण हे कालचक्र आहे. या कालचक्रात आपल्याला सदैव फिरावं लागतं. पण त्या कालचक्रातून बाहेर पडण्याचा ज्याने प्रयत्न केलेला आहे तोच कालातीत झाला, म्हणजेच तो मोक्षाच्या घरी गेला. पण तेही त्याच्याच कृपेवर अवलंबून आहे. आता हे सगळे कालगणना, कालचक्र त्याचंच आहे. काल म्हणून तरी कोण आहे, असं सांगतात की काळ आहे. आणि काळ सगळं काय करतो, ग्रासतो. अवघाचे आकार ग्रासियेला काळे. कोण काळ हा, कुठून आला, सगळ्या काळाला ग्रासणारा ह्याचंच रूप आहे. कारण यानेच सगळं काय करायचं, उद्भवही करायचा आणि सगळ्याचा लय करायचा. मग कालही आहे. आणि कालातून बाहेर पडणारे जे आहेत त्यांना प्रयत्नाप्रमाणे त्यांच्यावर कृपा करणारा कोण आहे, हाच आहे. म्हणून हा काय झाला, सगळीकडेच आहे. त्याच्याच कृपेवर आपण सतत ह्या कालचक्रात प्रवाहित आहोतच आहोत. शिवाय त्याच्याच कृपेतून जो प्रयत्न करतो तो कालाच्या बाहेर पडतो. त्याची कृपा हीच की तो प्रत्येक वेळी कालातीत कसा आहे हे संधी देऊन दाखवितो. आता एवढंच आहे की सगळे आपण कालप्रवाहातले, तो परमात्मा मात्र नाही. कारण ज्यांनी ह्या काळाचं चक्र फिरवलं आहे, जसं कुंभार चाक फिरवतो आणि त्याच्यावरचं गाडगं फिरतं, कुंभारच फिरायला लागला तर गाडगं कोण करेल. म्हणून देव ह्या कालचक्रात गुंतत नाही, तो दूर आहे. ईश्वराने ह्याच्यातून दूरपणा ठेवला, पण त्याच्यात तो जो कालातीत आहे याचं स्वरूप काय आहे ह्याने आपल्याला जागोजागी दाखवलं आहे. कुठं दाखवलं, तर संधीमध्ये. संधीत तो दाखवतो. कारण आता जे काही आम्ही कर्म केलं, कल्पना केली, ती किती वेळ झालं, आता किती वेळ आपण कल्पनेत गुंतलो होतो, माझं हे काम किती वेळ गेलं हे कालच मोजून सांगतो की मी 2 तास 3 तास ह्यात होतो, किंवा आता माझे 1 तास गेला, हीच कल्पना होती. सगळं कालाप्रमाणे. पण 2 कल्पनेच्या मध्ये जी संधी आली ते मात्र कालातीत आहे. ती त्या ठिकाणी काय आहे की त्याला काल लागत नाही. व संत कृपा हीच की त्याची निरामयता जीवाला स्पष्ट करू शकते. तेव्हा हे जे काय आहे परमात्म्याची संधीतली जागा, हे फक्त संत कृपेनंच कळते. संत कृपाच तुम्हाला त्या जीवाला
या संधीचं स्पष्टीकरण करून देतात. असे संत कृपा व ईश्वर कृपा या उभय कृपेचाही अवघडपणा करून याहीपेक्षा सोपा मार्ग सांगा म्हणून लागला तर दोघांच्याही कृपेला हात टेकणे भाग आहे, हे लक्षात येईल. आता जीवानं पुन्हा सांगितलं, अहो ते संताची कृपा आणि ईश्वराची कृपा कधी व्हायची आमच्यावर, त्याच्यासाठी काय प्रयत्न करावेत, याच्यापेक्षा अजून काही सोपं आहे का सांगा. याच्यापेक्षा सोपं असलं तर आम्ही ते करू. यासाठी गुरु वेदांत वाक्यावर श्रद्धा ही सत्शिष्य लक्षणा सत्शिष्याचे ठिकाणी योजलेली आहे. आता त्यांनी सांगितलं की तुला हे सगळं शास्त्र हुडकण्यापेक्षा श्रीगुरु आणि वेद या दोघावर तुझी श्रद्धा राहू दे. या दोघावर श्रद्धा असली म्हणजे बस. एकदा काय आहे की श्रीगुरु जे सांगतात तेच करायचं असं ठरवलं तर श्रीगुरु सांगतात म्हणजे कुठून सांगतात, तर ते शास्त्रातलं सांगतात. गुरु आणि शास्त्र काही दोन वेगळे नाहीत. मग श्रीगुरूवर श्रद्धा राहिली की शास्त्रावर श्रद्धा आलीच. आणि श्रीगुरु तुम्हाला हे शास्त्राने सांगितले ते सांगितले, मग काय म्हणायचं का त्यांना, ते राहू दे शास्त्रात, तुम्ही सांगताय ते आम्हाला मान्य आहे. ते म्हणले मी सांगतो ते दुसरीकडलं नाही त्यातलंच सांगतो. म्हणून श्रीगुरु आणि वेदांत हे दोन्ही काय केले, एक आम्हाला काय आहे रस्ता दाखवणारेच ठरले. म्हणून या दोघावर आपली श्रद्धा बळकट असली की पुढचा मार्ग होतील. या सत्शिष्याच्या मुक्ततेसाठी परमात्म्याने मुद्दाम दरवाजा उघडण्याचा पर्वकाळ ठरवून दिलेला आहे. हा पर्वकाळ साधला तर अर्धोदय, महोदय, कपिलाषष्ठी इत्यादी पर्वकाळ साधण्याचे एकदम श्रेय लाभणार आहे. आता हे काय आहे, वरवर येणारे पर्वकाळ असतातच, पण संधी ही पर्वकाळच आहे. संधी साधण्याचा पर्वकाळ साधला तर मग कोणते कोणते पर्वकाळ येतील ते आपल्याला त्यावेळेला त्या संधीला उपयुक्त ठरतील. इतके सांगून नव्हे, जाणून साधकाची श्रद्धा बसलीच. इतके सांगून नव्हे, जाणून साधकाची श्रद्धा बसलीच व साधक संधी साधण्याचे अनुसंधान राखू लागलाच तर मागे दाखविलेल्या प्रश्नाची उत्तरे मागत आहेत. आता त्याच्या ठिकाणी काय झालं की तुम्ही सांगता ठीक आहे, मग त्याची श्रद्धा बसली आणि ते सांगतात, श्रीगुरु सांगतात संत महात्म्याची कृपा आहे म्हणून अनुसंधान ठेवण्याचा अर्थात संधी शोधण्याचा तो प्रयत्न करू लागला. तरी त्याच्या ठिकाणी जे काही मागचं झालं की आम्ही संधी शोधायला गेलो की काय शून्यच असतं, तिथं सगळं उदासपणाचं आहे, काहीच नाही. ही त्याची जी काही शंका होत्या, पूर्वी अडचणी सांगितल्या होत्या, त्या परत पुढे येतील. तेथे शून्य आहे, उदास आहे इत्यादीसाठी परमात्मा आणखी दयाळू बनला. तो सच्चिदानंद रूप असा आहे, हे श्रुती माऊली गजर करून सांगते. संधी साधणाऱ्या जीवाला स्वरूपात जाऊन त्याला सुखरूप करते. त्याच्या पंचकोशाचे आवरण दूर सारून त्याला वेद लावते. ब्रह्माला भूमा असे नाव आहे. भूमा म्हणजे सुख. जीवाने दुःखाबरोबर सुख कधी कधी भोगले असते, पण प्रत्यक्ष सुखात नेऊन बसविल्यामुळे त्याला सुख ओळखण्याची पंचायत पडली. आता एरवी जे काही विषयाची सुख पाहिलेली आहेत ती सुख आहेत, पण परमात्मा स्वरूपाचं सुख हे त्याच्या ओळखीचं आत्तापर्यंत नाही. पण जेव्हा त्याच्या ठिकाणी काय आहे की या संधी साधत असताना प्रयत्न करण्यामुळं त्याच्या ठिकाणी पंचकोशाचं आवरण दूर झालं, तर आपोआपच त्याच्या ठिकाणी ह्या जे परमात्मा स्वरूप आहे ते उघडं होईल. पण
त्याची जी सुखाची जागा आहे, कारण परमात्मा हा सुखरूप आहे, हे सुख त्याच्या ठिकाणी अनुभवाला यायला, हे सुख येते असं यायला थोडीशी अडचण होते. सूर्याचे ऊन पाहून प्रकाश आहे असे प्रत्येकजण म्हणतो, पण प्रत्यक्ष सूर्याकडे म्हणजे प्रकाशाच्या मूलस्थानाकडे पाहून अतिप्रखर प्रकाशामुळे डोळे दिपतात व डोळ्यापुढे अंधार जमतो आणि सूर्य काळा आहे असे म्हणू लागतो. त्याप्रमाणे विषय सुखाच्या लहरी ज्या मूलस्थानातून निघतात त्याच भोगाने सुख झाले म्हणतो, पण प्रत्यक्ष सुखमूलात प्रवेश करून तेथे सुखाचा अभाव ठरवू पाहतो. आता त्याच्यात कसं असतं पहा, की सूर्य तर प्रकाश देतो, पण सूर्याकडं नजर लावली तर डोळे काय होतात, दिपतात, आणि मग ठळक असलं तरी सूर्य काळा आहे असं आम्ही त्याच्यावर सांगतो. म्हणजे प्रकाश देणारा सूर्य कसा झाला, अंधार रूप झाला आणि प्रकाश तर येतोय. हे तसंच झालं की विषय सुखाच्या लहरी आम्हाला उपभोगायचं माहिती आणि त्या स्थानातून, त्या मूलस्थानातूनच बाहेर निघतात. त्याच्या वेळेस त्याच्या भोगानं म्हणजे विषय सुखाच्या भोगानं आपण त्याची सगळी ओळख करून घेतली. आता प्रत्यक्ष सुखात जरी प्रवेश केला तरी विषयाच्या अनुभवाला इंद्रियाचा संबंध होता ना, इथं तो संबंध नसल्यामुळे इथं कुठं काय आहे असा तो काय आहे म्हणतो, कारण त्याचा अनुभव कुठं कसा आहे, इंद्रियद्वारा विषयात सुख आहे म्हणण्याचा. इथं इंद्रिय नाहीत, विषय नाही, मग सुख कसं असेल आणि कशाने सांगितलं असं म्हणून तो काय करतो, तिथं अभाव आहे असं ठरवतो. याप्रमाणे इथली जागा जरी प्राप्त झाली तर जीवाचं ते सगळं निरसन झाल्याशिवाय त्याला परिपूर्णता किंवा पूर्णतेनं कळत नाही. ते कळवून घेणं हे श्री गुरुजवळ जाऊन त्याचं काम आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.